यानंतर एक मोठी बातमी पाहतोय। आनंद तेलतुंबडेकडून महिलेचा सार्वजनिक अपमान करण्यात आलेला आहे आणि या भाषणानंतर प्रश्न विचारणाऱ्या महिलेला तेलतुंबडे म्हणाले गो टू हेल असं या महिलेला सांगण्यात आलेलं आहे। एका महिलेच्या प्रश्नाचं उत्तर देताना आनंद तेलतुंबडे यांची जीभ घसरलेली आहे। अतिशय उर्मट अशा शब्दांमध्ये उर्मट भाषेमध्ये यांनी या महिलेला उत्तर दिलेलं आहे। मुंबईत एका सार्वजनिक कार्यक्रमात एका व्याख्यानादरम्यान आनंद तेलतुंबडे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी एक महिला पोहोचली होती। मात्र या महिलेला तिने प्रश्न विचारताच अपमानास्पद वागणूक मिळालेली आहे, अपमानास्पद उत्तर मिळालेलं आहे। व्याख्यानामध्ये भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी तेलतुंबडे यांनी अपमानित करणारं वक्तव्य केल्याचा आक्षेप योगिता साळवी या महिलेनं नोंदवला आणि तेलतुंबडे यांनी या महिलेच्या आक्षेपाला अतिशय उर्मट पद्धतीने उत्तर दिलेलं आहे। त्यांना अपमानित केलेलं आहे। गो टू हेल असं त्यांनी या महिलेला सांगितलेलं आहे। घडलेला प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड सुद्धा झालेला आहे। आणि आम्ही त्यांचं एवढं करतो आणि तथागत बुद्धांनी जाती निर्मूलनासाठी काम नाही केलं। हे कसं काय होऊ शकतं? मिस्टर तेलतुंबडे सर, आम्ही तुमचं ऐकायला आलेलं आणि तुम्ही तथागतांचा अपमान केला, मला नाही पटलंय। तुम्ही म्हटलं की बुद्धांनी जाती निर्मूलनासाठी काम नाही केलं, कसं नाही केलं? अरे बुद्धांचा विचार घेऊनच बाबासाहेबांनी जाती निर्मूलनाचं काम केलंय। आमच्या बाबासाहेबांनी बुद्धांचाच आदर्श घेतलाय। हे मला बिलकुल पटलेलं नाहीये सर, बिलकुल नाही पटलेलं आहे। ठीक आहे काय आहे सर? आणि बाबासाहेब काय बोलू शकतो म्हणजे बोलताना सर विचार करायचा ना। आमच्या भावना दुखावलेल्या आहेत। गो टू हेल व्हाय बाबासाहेबांचा तुम्ही अपमान करताय, बाबासाहेबांचा अपमान करताय। गो टू हेल म्हणजे चला हो जाऊ द्या आता चला। अरे तुम्ही मला म्हटलं की गो टू हेल व्हाय? ही पद्धत आहे का मुलीशी एका महिलेशी बोलायची? असं विचारलं एवढं जोरात काय बोलताय? पण ते काय म्हणाले गो टू हेल? तुम्हाला काही वाटलं नाही? तुमच्याच म्हटले तुम्ही ज्या पद्धतीने एवढी लोक वावा करतायत, ते म्हणाले बुद्धांनी जाती निर्मूलनासाठी काम नाही केलं आणि मला म्हणाले गो टू हेल भाई। चला जे आमच्या बुद्धीच्या विरोधात ते जाऊ दे, गो टू हेल।